तर आज आहे नवरात्रीचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी मातेची पूजा केली जाते। आजचा रंग होता लाल आणि लाल रंग हा ऊर्जा, धाडस आणि भक्तीचं प्रतीक मानला जातो। आजचा नैवेद्य होता साखरेचा। तर देवीला नैवेद्य वगैरे दाखवून दिला आणि मस्त इकडे हळदीचे लेपन वगैरे करून घेतलं। दिवस कुठलाही असो पण अशा सणावाराच्या दिवसांमध्ये खूप प्रसन्न वाटतं। तसंच आज मी मस्त सकाळी सकाळी लवकर आवरून घेतलं आणि हळदीचं लेपन वगैरे करून घेतलं। असं मी एरवीसुद्धा मध्ये मध्ये हळदीचं लेपन हे नेहमीच करत असते, पण नवरात्रीमध्ये शक्यतो तुम्ही जर हळदीचं लेपन केलं तर तुम्हालाही खूप छान असं वाटेल आणि खरंच याने खूप जास्त प्रसन्न वाटतं। आपल्या घरातील निगेटिव्हिटी कमी होतं आणि घरात खरंच प्रसन्न वाटतं। तर इकडे मस्त छान असं हळदीचं लेपन केलं, सुंदर छोटीशी रांगोळी काढून घेतली। आजचा रंग लाल होता म्हणून मी लाल रंगामध्ये रांगोळी काढून घेतली, दिवा वगैरे लावून घेतला आणि मस्त घरात सुद्धा प्रसन्न वाटत होतं। आणि नंतर आम्हाला करायची होती देवीची आरती। तर इकडे माझं बाळसुद्धा आता सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे करून तयार होतं आरती करायसाठी आणि त्याला खूप जास्त आवडतं आणि मलाही सगळ्यात जास्त नवरात्रीचा उत्सव आवडतो। तर असा होता आजचा दिवस। चला भेटू उद्या।